काळ प्रेमे डुल्लत सो ही साधूची ताकद आहे माय बापू. संत अवतार घेतात आणि देवही अवतार घेतो. ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावरलं पाप वाढतं त्यावेळेस त्या पाप्यांचं निर्दळन करण्यासाठी देव अवतार घेतो. आणि ज्या ज्या या वेळेस या पृथ्वी तलावर ज्ञानाचा लोप होतो आणि अज्ञान वाढू लागतं, अज्ञानाचा नाश करण्यासाठी आणि ज्ञानाला प्रगट करण्यासाठी साधू अवतार घेतात. लोपले ज्ञान जगी हित नेनंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत. तोच देव संताच्या रूपाने होतो, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. असो अशी साधू मायबाप आपल्यावर दया करतात, आपल्याला सन्मार्गाला लावतात. त्या संताच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून चरित्राला सुरुवात करू. एकदा भजन करा. जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम या पृथ्वी तलावर भगवंताचे अवतार झाले. किती झाले? भागवतानं 24 सांगितले, आपण 10 अवतार म्हणतो. आणि त्या 10 अवतारामध्ये 2 असे गोड अवतार झाले बघा. एक राम अवतार, पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार जनकायने करुणेचा हार पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. एक राम अवतार आणि एक कृष्ण अवतार. रामाचा अवतार झाला लंकेमधल्या रावणाचा नाश करण्यासाठी. अनेक जड जीव वनवासामध्ये दगड धोंडे लाकडं होऊन पडलेल्या जीवाचा पदस्पर्शाने उद्धार करण्यास शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाक्यानली लंका दहन पायी केली हनुमंती काशाने. जड जीवांच्या उद्धारासाठी रावणाच्या नाशासाठी 33 कोटी देवाची बांधवडी सोडण्यासाठी रामाचा अवतार. ठीक आहे, रामचंद्र प्रभूचं चरित्र असे मायबाप आचरणीय चरित्र आहे. रामाच्या चरित्राचा आचार आहे, आचरण आहे रामाच्या चरित्राचं. आणि माझ्या कृष्ण भगवंताच्या चरित्राचा उच्चार आहे. कुठल्या चरित्राचा? चरित्राचे उच्चारावे केले गोकुळी केले देव गोकुळी केले देव चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार आहे. काय होतं त्या चरित्राचा उच्चार केल्यानं? काय होतं महाराज? चरित्र उच्चारे पवित्र होईल, पवित्र होतं. भगवंताच्या चौर्य कर्माचा जर उच्चार केला, देवाने केलेल्या चोऱ्या, त्या चोऱ्याचा जर उच्चार केला आणि त्या चोऱ्या केलेल्याचं जर नुसतं ऐकलं तर आपण न कळत कळत केलेली चोरी त्याचं पाप. तुम्ही म्हणता महाराज आम्ही कीर्तनाला आलेत हो, आम्हाला चोर नका म्हणू तुम्ही. माझा उद्देश तसा नाही, पण न कळतच माणसाच्या एखादबार होतंय ना, होतंय ना. भजनी मंडळी गडबडी टाळ जाते का नाही सत्यातला सोबत आपल्या जात आहे ना. ते गाव काही असं इच्छा नसती मनात. एखाद्या घरी गेलो तर आपण एखादी वस्तू जर चांगली वाटली, सहज माणूस सवय असते खिशात घालते. मी तर लवंगा दिसले की खिशातच घालतो बघा, कोणाच्या घरच्या दिसून द्या. ती सवय लागली ना. कळत न कळत घडलेलं चौर्य कर्म, भगवंताची चोरी केली ना, आज श्रवण केलं ना चरित्राचं जाते. बस का चरित्र ऐकायचं हे सांगतो, नंतर बघू. दुसरी गोष्ट व्याभिचार. तुम्ही म्हणता महाराज आम्ही माळकरी माणसं, असं नसतंय. काही कानी वाचिक व्याभिचाराचे 2 प्रकार आहेत. तुमच्या शरीराकडून जरी व्याभिचार झाला नाही तर मनाकडून मानसिक व्याभिचार होत असतो कधी कधी. मन कुठं जाईल काही सांगता येत नाही. मनाजी पाटील देगावचा विश्वास धरू नका याचा, घात करील नियमाचा पाडील पशी, मी आलो रायाचा जोशी होरा.
मन कसं आहे, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर, आपुले अधीन करून या ठेवा, नाहीतरी जीवा होऊ नका कोणी या मना अधीन, यमाचे बंधन देखरी. म्हणून मनाच्या मागे जायचं नाही, मनाला विवेकाचा लगाम लावायचा आणि मनाला आपल्या ताब्यात ठेवायचा. आपण मनाच्या ताब्यात जायचं नाही, आणि मन जर ताब्यात ठेवायचं असेल तर तुम्हाला योग करावं लागेल. पण सगळ्याला एके ठिकाणी आणायचं एकमेव साधन माझ्या ज्ञानोबरायाने योग केला. कृष्ण भगवंताला तर योगेश्वर कृष्णचंद्र भगवान की जय. योगाचे ईश्वर म्हणतात कृष्ण भगवंताला, लक्षात ठेवा. ज्ञानोबराय आता कोण्या अवस्थेत आहेत सांगा बरं मला. ज्ञानोबराय कोण्या अवस्थेत आहेत? समाधी अवस्थेत आहे, बरोबर आहे. समाधी पर्यंत जाण्यासाठी अगोदर काय केलं असेल ज्ञानोबरायाने? हा, पटलं ना तुम्हाला? उद्यापासून येतात का योग करायला? आता तुम्ही म्हणता तू जातो का सांगा अगोदर. मी सांगतो पण माझंच महिना जाणं होत नाही, काय करावं आता. पण मनामध्ये इच्छा आहे आणि प्रचार प्रसार आम्ही जरी नाही आलो गुरुजी सर तर आम्ही प्रचार प्रसार तर नक्की करू तुमच्या आशीर्वादानं. आमच्यामुळे 2 माणसं जर गेले, आंबोरे साहेबांना आमच्या 50 माणसाचे शरीर सुधारून टाकले. त्या भोगवला योगा, ज्याला आले विषय तो त्यांचा झाला योगा. कोणाला आलं की योगा सांगतात ते बस. आणि आपल्यापासून जर दुसऱ्याच्या दुःखाची निवृत्ती होत असेल तर त्याच्यासारखा मोठा परमार्थ दुसरा कोणताच नाही. माय बाबा, आपल्यापासून जगाला सुख व्हावं, या जगामध्ये कुणी दुःखी राहू नये. सर्वे न सुखी न भंग, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्यवे. जय जय राम कृष्ण हरी, कंसानं एवढं पाप एवढा अत्याचार केला महाराज. सामान्य जीवावर अत्याचार करील यात नवल नाही. स्वतःचा जन्मदाता बाप उग्रसेन महाराज, आणि या महाराजावर अत्याचार केला आणि स्वतःच्या बापाला राज्य हिसकावून घेऊन बंदी शाळेत टाकलं. याच्यापेक्षा मोठा अत्याचार कोणता पाहिजे? कीर्तन नाही, यज्ञ नाही, याग नाही, योग नाही, काही नाही, सगळं बंद पाडलं. हम करे सो कायदा. कोण? देवकर महाराजांना. कंसानं बोल जा ना पुढे या आहे ना. कंसानं काय केलं? बंद पाडलं सगळं. आणि हे बंद पडलं बघा, सहजच आहे. पुण्यकर्म बंद पडलं की पाप वाढत. बघा ना, लाईट लावला की अंधार जातो, लाईट लावला की आग लागलेली असू द्या, तिथं पाणी आलं की आग विजते. आभाळ किती आला असू द्या, ढग किती दाटी करू द्या, हवा आली की ढग. पाप वाढले की पुण्याचा क्षय होतो, अधर्म वाढला की धर्माला ग्लानी येते. आणि अधर्माचा या माऊली या रामकृष्ण हरी, अधर्माचा बोलबाला झाला कंसाच्या राज्यामध्ये. पृथ्वीला या पापाचं ओझं होऊ लागलं. शेष नारायण डगमगू लागले, एवढं पाप वाढलं. मग पृथ्वी मातेने विचार केला, आता आपल्याला देवाकडे जावं लागेल. पृथ्वी मातेनं संघटना केली. ऋषी मुनी साधू संत महाराज मंडळी त्यांची मीटिंग झाली. पृथ्वी मातेनं गायीचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली. वच्छरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय, नाही वाहे तो हे सांगत तसे. डोळ्यातून गळ 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 पाहून वाढू लागलेले. देवा पृथ्वीवरी दैत्य मातले ते पार सोसवेना भार मला आता. देवा मला आता पापाचा ओझ सहन होत नाही देवा. ब्रह्मदेवाने विचार केला की ब्रह्मदेव म्हणू लागले आपल्याला वरच्या कोर्टात जावं लागेल. त्याला मी काही करू शकत नाही. सगळ्यांनी मिळून जनार्दनाची स्तुती केली, जनार्दनाचं स्तवन केलं. सगळे भगवंताचा धावा करतात तेवढ्यात आकाशवाणी झाली. भजनी मंडळी, आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी देवकीच्या गर्भाईला भगवान. तुम्ही जर मला मदत केली नाही तर मी वाचतच नाही बघा. 7 दिवस झालं बोलायलो. सोपं तरी म्हणा ना. देवकीच्या गर्भाईला भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त. ब्राह्मणाचं गायीचं सद्भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवकीच्या पोटाला शेष स्वतः विष्णू भगवान जन्म घेतील अशी आकाशवाणी झाली. सगळे परत वापस आले. आकाशवाणीचा आनंद ऐकून घरी येऊन सगळे भजन करतात. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी.
आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये नाचू लागला. एवढा उल्हास होता त्याला. बहिणीवर प्रेम करणारा कंस. वसुदेव देवकीचं लग्न झालं, वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये भगवान राजा कंस वरातीमध्ये नाचत आहे आणि त्या नाचताना सुद्धा एक आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. आठवाईचा पुत्र वधील तुझला. कंसा, तू जिच्या वरातीत नाचत आहेस बाबा, हिचा 8 नंबरचा मुलगा तुला मारील. कसं वाटलं असं? थांब, तुझी बघतो म्हणलं तर माणसाला राग येते. राग तर आला, दुःख तर वाटलं. दुःखाचं रूपांतर क्रोधामध्ये झालं. कमरेला खड्ग होत. खड्ग हातामध्ये घेतलं. घेऊन या खड्ग माया घालला, हातात धरला वसुदेव, हातात धरला वसुदेव. या खड्ग माया घालला, हातात धरला वसुदेव, हातात धरला वसुदेव. खड्ग घेऊन रथाच्या दिशेने कंस आला. माय बाप खड्ग घेऊन प्रहार करणार देवकीवर. हात धरला वसुदेवानं. भाऊजी, हे काय करताय तुम्ही? म्हणले आकाशवाणी ऐकली नाही का वसुदेवा? वसुदेव म्हणता, भाऊजी मी ऐकली, पण मला वाटतंय तुम्हीच बरोबर नाही ऐकली. का? आकाशवाणीने सांगितलं की हिच्या पोटाला जन्माला येणारा 8 नंबरचा मुलगा मारील. हिच्यापासून धोका नसून त्या लेकरापासून तुम्हाला धोका आहे. तुमची बहीण आहे होती. बघा, हे गुण घेण्यासारखं आहे कंसाचा. काही काही राक्षसाचे गुण घेण्यासारखे असतात. का? माणसं राक्षसापेक्षा पुढचे वागायले. बहीण म्हणलं की कळवळला अंतरेच. हो ना, म्हणलं माझी बहीणच आहे ना. राक्षस असून बहिणीवर प्रेम करतो. काही माणसं भावावर, बहिणीवर, मायबापावर प्रेम करत नाही. ठीक आहे, वसुदेवानं वचन दिलं की मी हिच्या पोटाला प्रत्येक जन्माला येणारे लेकरू मी तुम्हाला आणून देईन. ऐका शांततेनं. विश्वास ठेवला. पण शेवट मरणाचा, कोणालाही मरणाचं दुःख जास्तच असतं. ठीक आहे वसुदेवा, पण तुम्हाला आता स्वतंत्रता नाही मिळली. तुम्हाला बंदिशाळेत टाकू. ज्यांच्या पोटाला जगाचा मालक येत होता माय बापू, त्यांना बंदिशाळेमध्ये म्हणजे तुरुंगवास भोगावा लागतो. कृष्णाच्या कृष्णाचे वैभव. बंदिशाळे वसुदेव. भगवंतानं जगाला दाखवून दिलं की तुम्ही जरा जराशा गोष्टीवर निगेटिव्ह विचार करून आपल्या जीवाचं बरं वाईट करत घेऊन जाऊ नका. आपल्याला सांगणे सगळ्यांना. देवाचा जर विचार केला तर रामाला वनवास होता, सीतामाईला वनवास होता. किती कष्ट भोगले राम अवतारामध्ये भगवान रामचंद्र प्रभून माय बापू. पण कुठंच असणारं दुःख व्यक्त केलं नाही. आपण तर जरासं काही केलं, 16 सोमवाराचं व्रत केलं तरी पण देवानं माझ्या मागे 6.5 लावली म्हणतात. हा, एकदा रामकृष्णारी म्हणले की याला वाटते मला मुक्तीच प्राप्त व्हावी. अशी अपेक्षा करू नका. लक्षात ठेवा, भगवंताने स्वतःच्या आई बापाला बंदिशाळेत असताना हरी जय जय राम कृष्ण हरी.